नमस्कार, मी अमृता आकाश. गुरुकिल्ली यशाची मध्ये आपलं स्वागत. गुरुकिल्ली यशाची मध्ये आज आपण वय वर्ष 7 ते 17 गटातील मुलांना साहसी आणि धाडसी बनवणे याविषयी जाणून घेणार आहोत. आणि आपल्याला माहिती देण्यासाठी आपल्या सोबत आहेत आर्यन्स कमांडो ट्रेनिंग कॅम्प फॉर किड्सचे संस्थापक संचालक श्री मिलिंद लडगे सर. सर, कार्यक्रमात आपलं स्वागत. नमस्कार. विषयाला आपण सुरुवात करणार आहोत त्याआधी आपण सरांबद्दल जाणून घेऊयात. 2009 पासून त्यांनी मुला मुलींसाठी शैक्षणिक उपक्रमाला सुरुवात केली. आज 15 वर्षांचा त्यांचा प्रवास पूर्ण झालाय. मुलांच्या गरजा ओळखून शहरीकरण आणि राहणीमानाचा अंदाज घेऊन 7 ते 17 वर्षाच्या मुला मुलींसाठी सुरू केलेला हा उपक्रम, ज्यात मुलं ऑलराऊंडर झाली पाहिजेत, साहसी झाली पाहिजेत. प्रत्येक वर्षी साधारण उन्हाळी सुट्टीत, दिवाळी सुट्टीत आणि क्रिसमस सुट्टीत 3 ते 5 हजार विद्यार्थी या उपक्रमात सहभाग घेतात. आतापर्यंत 34,000च्या वर मुला मुलींनी प्रशिक्षण घेतलं असून बॉलिवूड, मराठी फिल्म इंडस्ट्रीमधील बऱ्याच तारकांनी आपल्या मुलांना या आर्यन्स कमांडो ट्रेनिंग कॅम्पला पाठवलं आहे. सह्याद्रीच्या कुशीत पुण्यापासून अगदीच 10 मिनिटाच्या अंतरावर कात्रजच्या घाटात हा आर्यन्स कमांडो ट्रेनिंग कॅम्प वसलेला आहे. इथे भारताबाहेरून देखील मुलं साहसी प्रशिक्षणाला दरवर्षी येत असतात. 120% आनंदाची गॅरंटी असणाऱ्या आर्यन्स कमांडो ट्रेनिंग कॅम्प बद्दल आज आपण मिलिंद सरांकडून अधिक माहिती घेणार आहोत. सर, सगळ्यात आधी मला सांगा की आर्यन कमांडो ट्रेनिंग कॅम्प चालू करायचा आहे, या मागचा नेमका तुमचा उद्देश काय होता, एक विजन काय होतं? बेसिकली माझ्या 17 शाळा आहेत आणि त्या 17 शाळांमध्ये साधारण कुठेतरी 12,000 विद्यार्थी आहेत. आणि आई वडिलांना सगळ्यात मोठा प्रश्न काय होतो की शाळेच्या अभ्यासाव्यतिरिक्त सुट्ट्यांमध्ये ह्यांना काय दिलं गेलं पाहिजे. मग त्यासाठी आम्ही काय केलं की आई वडिलांच्या डिमांडनुसार की त्यांना नुसतंच खेळ दिले पाहिजेत का, नाही, त्याला साहसी खेळ दिले गेले पाहिजेत, त्याचबरोबर त्यांना संस्कार दिले गेले पाहिजेत. ह्या सगळ्यांचं ब्लेंड जे आहे ते करण्याचा मागचा उद्देश होता. जसं आता पुणे आणि मुंबई कॉस्मो सिटी झालेले आहेत. पूर्वी आमच्याकडे आम्ही वाड्यात आणि चाळीत राहायचो, आता ते फ्लॅटमध्ये राहतात. पूर्वी आम्ही क्रिकेट खेळायला ग्राउंडवरती जायचो, आजकाल क्रिकेट मोबाईलवरती खेळतात. तर हा जो जडणघडणीमधला जो बदल आहे तो बदल आत्मसात करून काहीतरी मुलांना देणं कर्तव्याचं आहे, नाहीतर मग मोबाईल आहेतच त्यांच्याकडे. तर त्या सगळ्या गोष्टींचा विचार करून आम्ही असा विचार केला की एक साहसी उपक्रम, असं एक चांगलं पॅकेज द्यावं जेणेकरून मुलं आनंदी राहतील आणि ते एंगेज होतील, एन्ग्रॉस होतील, एन्जॉय करतील, या मागचा उद्देश होता. अगदीच. मात्र हा उपक्रम सुरू केल्यानंतर मुलांमध्ये देखील नेमके कोणकोणते बदल तुम्हाला अपेक्षित आहेत आणि ते बदल तुम्हाला दिसतात का? एक्झॅक्टली. तर मुलं जेव्हा इथे येतात तर प्रचंड शाय असतात. म्हणजे आल्यानंतर तुम्हाला सांगतो, त्यांना ह्याला जरी जायचं असेल तरी भीती वाटत असते. पण आमच्याकडे एकच प्रकार आहे की तिथे आल्यानंतर देर इज नो टू वे, देर इज नो टू वे, देर इज नो टू वे, इट इज ओनली वन वे. वन वे म्हणजे काय, तुम्हाला केलंच पाहिजे, तुम्हाला पर्याय नाही. जसं मिलिटरीमध्ये असतं तसंच असतं इथे. दुसरी गोष्ट, तुम्हाला जे शिकवलं जातं त्याचा तो आत्मसात करून त्यावरती काम केलंच गेलं पाहिजे. आणखी एक मी बघितलं की ह्या मुलांचा कॉन्फिडन्स लूज असतो किंवा कुठल्याही गोष्टीत आळस असतो, तो आळस घालवतो आम्ही आणि मुलांना एकदम ताजंतवाना करतो. सकाळी 5:30 पासून ते रात्री 12:30, 1, 1:30 या वेळामध्ये ही लोक प्रचंड एंगेज असतात आणि ह्यामुळे ह्या मुलांमध्ये फार मोठे बदल होतात. सांघिकत्व येतं, पुष्कळशी मुलं एकत्र असतात, विविध प्रांतातली मुलं एकत्र येतात, त्यामुळे सांघिकत्व येतं, कॉन्फिडन्स वाढतो, ग्रॅटिट्यूडवरती काम करतात, संस्कार वाढतात आणि सगळ्यात महत्त्वाचं रिस्पेक्टिंग टू द पीपल आवडतं. आणि शेवटचं काय तर सगळ्यात महत्त्वाचं की राष्ट्रप्रेम. पॅट्रिओटिझम शिवाय दुसरा पर्याय नाही. राष्ट्रप्रेम मुलांच्यामध्ये अंगीकृत झालंच पाहिजे, या मताचा आम्ही आहोत. खरं तर मुलांच्या विकासासाठी वेगवेगळ्या गोष्टींचा समावेश या कॅम्पमध्ये आहे. मात्र हे ट्रेनिंग नेमकं कुठे घेतलं जातं आणि मग मुलांनी तिथपर्यंत पोहोचायचं कसं? बेसिकली हे आम्ही पुण्याच्या अगदी जवळ, म्हणजे पुण्याच्या जवळ अगदी दक्षिण साईडला कात्रज म्हणून आहे. तर कात्रजपासून 3 किलोमीटर सह्याद्रीच्या कुशीत ही शाळा वसलेली आहे, आर्यन वर्ल्ड स्कूल नावाची. 12,000 विद्यार्थी तिथे, तर 3,500 विद्यार्थी तिथे शिकत आहेत आणि 28 एकरचा कॅम्पस आहे. तर ह्या ठिकाणी आम्ही हा कॅम्प घेतो. आमच्या स्वतःच्या 120 बसेस आहेत आणि मुलांना मुंबई, पुणे, हुबळीपासून ते इकडे सोलापूरपर्यंत आम्ही बसेसने आणतो. आमच्याकडे स्पेशालिटी आहे की महाराष्ट्राबाहेरनं, रादर बँगलोरवरनं किंवा म्हणजे कर्नाटकातनं, आंध्र प्रदेशमधनं किंवा गुजरातमधनं बरीचशी मंडळी येतात आणि अख्ख्या भारतातनं येतात आणि ह्या मुलांना एअरनी आम्ही आणतो, त्यांना घेऊन येऊन परत सोडायचं पण आम्ही काम करत असतो. त्यामुळे एकदम सेंट्रली लोकेटेड, हार्डली
शहरापासून 3 किलोमीटरवरती सह्याद्री घाटामध्ये आम्ही हा कॅम्प चालू केलेला आहे. निसर्गाच्या सानिध्यात हा कॅम्प तुम्ही सुरू केलाय. मात्र एकदा की मुलं आपल्या कॅम्प मध्ये आली तर नेमकी मग त्यांची दिनचर्या कशी असते? बेसिकली तुम्ही सांगितल्याप्रमाणे सांगतो तुम्हाला, 5:30 वाजता ही मुलं बिगुल वाजतात आणि 5:30 ला उठतात. 15 मिनिटात त्यांना रेडी होऊन खाली यायचं असतं. जंगलामध्ये जंगल तुडवतो, सकाळी सकाळी त्यांना फिरायला घेऊन जातो. मग त्यानंतर आम्ही त्यांना एरोबिक, झुंबा, बॉलिवूड डान्स अशा प्रकारचे डान्सेस घेतो. आमच्या काळामध्ये पी असायचं, हे फिजिकल एज्युकेशन पीटी असायचं, तर ते त्यांना आवडत नाही. मग त्यांना काय आवडतं, तर त्यांना ह्या अशा प्रकारच्या ॲक्टिव्हिटीज आवडतात जेणेकरून एनर्जी फुल ऑन राहते. त्यानंतर सकाळी 7:30 ते 8:30 पर्यंत आम्ही त्यांना नाश्ता देतो. व्हेज नाश्ता असतो, प्युअर व्हेज. त्यानंतर साधारण 8 ते 12:30 या वेळात व्हिगरस ट्रेनिंग घेतल्या जातात. वी कॉल्ड इट झॉर ॲक्टिव्हिटी. झिपलाईन आहे, हॉर्स रायडिंग आहे, ऑब्स्टॅकल्स आहेत आणि रायफल शूटिंग हे रेग्युलर ॲक्टिव्हिटीज असतात. त्याचबरोबर आमच्याकडे 3D ॲडव्हेंचर पार्क आहे. त्यातल्या ॲक्टिव्हिटीजचा साधारण 12:30-1 वाजेपर्यंत ह्या ॲक्टिव्हिटीज संपतात आणि 12:30-1 नंतर ह्या खऱ्या अर्थाने जेवायला जातात. जेवण हे साधारण 1 तासाचं असतं. प्युअर व्हेज असतं आणि त्यामध्ये 2 प्रकार आहेत, एक प्युअर व्हेज आणि जैन फूड. ह्या 2 प्रकारामध्ये असतं. 1.5-2 तर साधारण 2.5 तासाचा त्यांना ॲक्च्युली काम असं असतं की त्यांनी झोपलं पाहिजे किंवा त्यांनी विश्रांती घेतली पाहिजे. पण ही भूतं आहेत. लक्षात ठेवा, शहरातल्या मुलांच्याकडे एनर्जी एवढी आहे. तुम्ही आई वडील जे करता ना, 20% एनर्जी पण त्यांची रिलीज होत नाही. आम्ही 100% करतो. दुपारी 2-2.5 तासामध्ये ते झोपत नाहीत. मग आम्ही काय करायचं, मग त्यांना इंडोर खेळ देतो किंवा स्विमिंग देतो किंवा त्याबरोबर आम्ही त्यांना रेन डान्स देतो, जेणेकरून ते आनंदी राहतात. आणि परत 4 वाजले की 4 ते 6 ह्या वेगळ्या ॲक्टिव्हिटी सुरू होतात, ज्याच्यामध्ये लाईफ स्किल्सवरती काम करतो. मुलांना भाजी निवडण्यापासून ते भांडी घासण्यापासून ते कपडे धुणे, कपडे इस्त्री करणे, या सगळ्या गोष्टी आम्ही त्यांना इनहाऊ शिकवतो. त्याचबरोबर अजून एक सांगतो, शास्त्रशुद्ध पद्धतीने झाडू कसा काढायचा हाही दररोज त्यांना ट्रेनिंग दिलं जातं. हे 4 वाजेपर्यंत, 6 वाजेपर्यंत, 6 ते 6:30च्या दरम्यान आम्ही त्यांना रिफ्रेशमेंट्स देतो. 6:30 पासून ते रात्री 8:30-9 वाजेपर्यंत आम्ही त्यांना इन्फ्लेटेबल गेम्स आहेत, साधारण 17 प्रकारचे इन्फ्लेटेबल म्हणजे हवा भरणारे जे काही गेम्स आहेत ते आमच्याकडे आहेत, त्यावरती ते खेळतात. आणि त्याचबरोबर त्याच काळामध्ये ते देसी गेम्स खेळतात. देसी गेम म्हणजे धमाल असते. मुलांना सगळ्यात जास्ती आवडतं काय, तुम्ही म्हणाल क्रिकेट, नाही, त्यांना कबड्डी आवडतं आणि कबड्डी खेळतात. आम्ही तलवारबाजी, भालाबरची पासून त्यांना लाठीकाठीपर्यंत सगळ्या गोष्टी शिकवतो. 9:30-10 वाजेपर्यंत जेवणं होतात. 10 नंतर तुम्ही म्हणाल आता झोपतील, नाही, झोपत नाहीत. 10 नंतर आमच्याकडे खऱ्या ॲक्टिव्हिटी सुरू होतात. रात्रीचा खेळ चाले ज्याला म्हणतो ना, तशा प्रकारच्या या खऱ्या ॲक्टिव्हिटी सुरू होतात. आम्ही दररोज रात्री नाईट रेलला घेऊन जातो, नाहीतर ॲम्ब्युश ट्रेनिंग करतो. ॲम्ब्युश ट्रेनिंग म्हणजे पकडापकडी जंगलामध्ये, नाही तर मग ट्रेजर हंट नावाचा प्रकार आहे, तर ट्रेजर हंट करतो. हा खेळ साधारण 12, 12:30, 1, 1:30 वाजेपर्यंत चालतो. आणि कधी कधी शेवटच्या दिवशी आम्ही त्यांना डीजे नाईट देतो. एकदम मस्त माहोल असतो. त्यामुळे सकाळी 5:30 पासून ते रात्री साधारण 12:30-1 वाजेपर्यंत प्रचंड जॅमपॅक्ड ॲक्टिव्हिटीज त्यांच्या असतात. अगदीच. आणि या सगळ्या ऍक्टिव्हिटीज मध्ये प्रचंड एनर्जी देखील आहे आणि असंच जोशपूर्ण तुमचं ब्रीदवाक्य देखील आहे की डर के आगे जीत है. तर हे ब्रीदवाक्य नेमकं कुठून सुचलं, त्यामागे काय रहस्य आहे? बेसिकली कसं आहे, डर के आगे जीत है, मगाशी म्हणाल्याप्रमाणे की आम्ही वन वे असतं, असंच केलं पाहिजे आणि ते करतातच. आम्ही त्यांना रात्रीच्या ॲक्टिव्हिटीजमध्ये तुम्हाला सांगायचं राहिलं की रात्रीच्या ॲक्टिव्हिटीजमध्ये आम्ही त्यांना फायर लूप जम्प देतो, त्यांना वॉकिंग ऑफ द ग्लास पीस देतो. जंगलामध्ये त्यांनी जाऊन स्वतःचं एक काय म्हणतात ना, घर तयार करायचं असतं. दे गो अँड स्टे इन द टेंट. अशा विविध ॲक्टिव्हिटीज आम्ही त्यांना देत असतो. त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाचं, आमच्याकडे प्रचंड पायथन्स आहेत, स्नेक्स आहेत, फ्रॉग्स आहेत. झुरळ हँडलिंगपासून, झुरळ पकडण्यापासून ते तुम्हाला सांगतो, माझ्याकडे 16 हॉर्सेस आहेत आमच्याकडे. या 16 हॉर्सेसना ग्रूमिंग करण्यापासून हॉर्स रायडिंगपर्यंत या सगळ्या. आणि पक्षी बघाल तर प्रचंड पक्षी आमच्याकडे आहेत. त्यामुळे मुलांना काय आवडतं, हेच तर आवडतं. त्यांना असं फिरायला आवडतं. म्हणजे उन्हाळी सुट्टी इतकी छान प्रकारे तुम्ही योजना करू शकता. तर दॅट इज व्हॉट वी आर डुईंग. त्यामुळे डर के आगे जीत आहे, भीतीच वाटणार नाही. आणि चॅलेंज देतो तुम्हाला, ज्या दिवशी मूल माझ्या इथनं कॅम्पमधनं बाहेर पडेल त्या दिवशी त्याला विचारायचं, जंगलात जायचं का रे,
चला सर कुठे इंडिपेंडेंटली एका ठिकाणी पाठवा ना, लगेच 1 मिनिटात रेडी होईल. हाच खरा त्यामधला फरक आहे. अगदीच. आणि या वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटीज मधून आपल्याकडे एक ऍडव्हेंचर पार्क देखील आहे, ज्या ठिकाणी देखील ही मुलं अगदी मनसोक्त खेळतात आणि रमतात. या पार्क विषयी देखील काय सांगाल? हा जो आहे म्हणजे भारतामधला सगळ्यात मोठा एक स्ट्रक्चर आहे ज्याच्यावरती 57 ऍक्टिव्हिटीज आहेत. या 57 ऍक्टिव्हिटीज वरती ही मुलं काम करतात आणि दिवसभर एकदा गेले की तिथपर्यंत तिथेच राहतात. तो पार्कच इतका भारीच आहे की प्रत्येक मुलाला स्वप्नात सुद्धा येईल एवढं सुंदर ते युनिट आहे. 70 फुटावरती या ऍक्टिव्हिटी करत असताना मुलांना भीती वाटत नाही. तुम्ही मला सांगा, पुरुष मंडळी, आई, तुम्ही खाली बघाल 70 फुटानं गर्भगिळीत व्हाल, काही होत नाही, मजा करतात आणि दिवस त्यावरती सुंदर घालवतात, एवढं सांगेन तुम्हाला. अगदीच. आणि या विद्यार्थ्यांसोबत तुम्ही काही देशी गेम देखील घेतात, म्हणजे नेमकं काय, या गेम्स बद्दल काय सांगाल? तुम्हाला मगाशी म्हणाल्याप्रमाणे कबड्डी हा सगळ्यात आवडता गेम आहे. त्याचबरोबर तलवारबाजी, भालाभरजी, त्याचबरोबर लाठीकाठी अशा वेगवेगळ्या गेम्स खेळतो. मुलांना रग्बी आवडते, पंजा लढाणं आवडतं, म्हणजे टग ऑफ वॉर वाढवतं. ह्या सगळ्या देसी गेम्स आहेत ना, ह्यामुळे ना मुलांना ना रग जी आहे ना, रग ही रग कुठेतरी निघून जाते. हा त्यामागचा उद्देश आहे. त्याबरोबर मुलांना वेगवेगळे स्किल्स देखील शिकवणं गरजेचं आहे. लाईफ स्किल्स असतील किंवा सर्व्हायवल स्किल्स असतील, तर याबद्दल काय सांगाल? लाईफ स्किल्स शिकवण्यामध्ये असं आहे की आम्ही थोडं सांगतो. लाईफ स्किल्स आणि सर्व्हायवल स्किल्सबद्दल आधी बोलेन की सर्व्हायवल म्हणजे थोडीशी शिधा दिली जाते. तुम्ही जंगलात एका स्पेसिफिक ठिकाणी जायला लागतं आणि तिथे जाऊन तेवढ्या शिध्यामध्येच तुम्हाला 2-2 दिवस तिथे राहायचं असतं. व्हेरी हार्ड टास्क असतो. त्यांना काही टास्क तिथले लोकल दिले जातात आणि ते करतात. त्याचबरोबर तुम्हाला मगाशी म्हणाल्याप्रमाणे या लोकांना झाडू काढणं, कपडे धुणं आणि पक्ष्यांची निगा राखणं, प्राण्यांची निगा राखणं, ह्या सगळ्या गोष्टी शिकवल्या. म्हणजे फॉर एक्झाम्पल घोडा आहे, तर नुसतंच आपण चौपाटीमध्ये बसून आपण नाही का फिरतो, तसं इथे नसतं बरं का. त्यांची अगदी लीद काढण्यापासून त्यांना आंघोळ घालण्यापर्यंत सगळं शिकवलं जातं. जसं आई आपल्या मुलाला जेव्हा ती सांभाळताना सगळ्या गोष्टी करते, त्यानंतरच तिला प्रेम आवडतं, तशाच प्रकारे आमच्याकडे घोड्यांवरती किंवा प्राण्यांवरती ती लोक प्रेम करतात. अगदीच. यानंतर जॅमपॅक एक शेड्यूल तुमचं आहे, ते नेमकं कसं असतं आणि यामध्ये देखील मुलांना काय शिकवलं जातं? जॅमपॅक शेड्यूल हे असं आहे की प्रत्येक मिनिट आणि मिनिट तुम्ही मला दिलेले आहेत. यू हॅव पेड फॉर इट आणि आय शुड, म्हणजे ज्याला म्हणतो ना, खऱ्या अर्थाने ते तुम्हाला परत द्यायचं आहे. त्यामुळे आम्ही कुठेही टंगळमंगळ होऊ देत नाही. सकाळी एकदा 5:30ला सुरू झालं ते रात्री 11 वाजेपर्यंत फ्लॉलेस ते काम चालू होतं. एकाच वेळी माझ्या शाळेमध्ये स्पेशालिटी सांगतो कसं आहे, शाळाच आहे, इतर वेळी माझ्या शाळेतली मुलं या ॲक्टिव्हिटीज करतात आणि सुट्टीच्या काळात ह्या बाकीच्या करतात. आणि ही जी मंडळी तिथे आहेत, ह्या जॅमपॅक्ट ॲक्टिव्हिटीमधली मंडळी आहेत, सगळी वेल ट्रेंड आहेत. प्रत्येकाला सर्टिफिकेशन आहे. त्या प्रत्येकाला गव्हर्नमेंटचं सर्टिफिकेशन असतं, ज्याला हिमालयातमध्ये एकतर कुलू मनालीला आहे आणि दुसरा अरुणाचल प्रदेशमध्ये आहे. तर हे सगळे ट्रेंड मंडळी आहेत. इक्विपमेंट पण सुंदर आम्ही ठेवलेली आहेत त्यामध्ये. अगदीच. आता मार्च संपल्यानंतर अगदी एप्रिलमध्ये मुलांच्या परीक्षा असतात. मात्र मुलांच्या परीक्षा झाल्यानंतर नेमकं आपल्या मुलांना कोणत्या ऍक्टिव्हिटीजमध्ये बिझी करायचं आहे, असा जर प्रश्न तुमच्या मनात येत असेल, तर त्याचं उत्तर तुम्हाला आर्यन्स ट्रेनिंग कॅम्पमध्ये नक्कीच मिळणार आहे. स्क्रीनवर तुम्हाला नंबर दिसतोय, या नंबरवर संपर्क साधून आर्यन कमांडो ट्रेनिंग कॅम्प याबद्दल तुम्ही माहिती घेऊ शकतात आणि तुमच्या मुलांना या कॅम्पमध्ये पाठवून आणखीन साहसी आणि निडर देखील तुम्ही करू शकता. या कॅम्पबद्दल आणि या ऍक्टिव्हिटीज बद्दल आपण सरांकडून आणखीनही माहिती घेणार आहोत एका छोट्याशा ब्रेक नंतर. ब्रेक नंतर पुन्हा एकदा गुरुकिल्ली यशाची मध्ये आपलं स्वागत. सर, ब्रेकवर जाण्यापूर्वी तुम्ही कॅम्प बद्दल सांगितलं, मुलांना कोणकोणत्या ऍक्टिव्हिटीज आपण देतो याबद्दल देखील सांगितलं. मात्र मुलं घरापासून दूर असतात, अशा वेळेला मुलांना त्यांच्या आईबाबांची आठवण येते की नाही, आणि जर एखाद्या मुलाला आठवण आलीच तर मग तुम्ही त्याचं मन नेमकं कसं रमवता? बेसिकली लक्षात ठेवा, मदर इंडिया आहे आणि त्यातल्यात भारतीय संस्कृतीमधली जी काही आई आहे ना, तिचं आणि मुलांचं प्रचंड लगाव असतं. आणि त्या लगावामध्ये असं आहे की दिवसभर तो काही धमाल करतो, ॲक्टिव्हिटीज करतो, पण रात्र, 2 गोष्टी सांगतोय, रात्र आली की झोपताना आईची कुशीच लागते. ती ऊब जी आहे ती आईची लागते आणि तिथं ते वर्ष 7 ते 10 वर्षातलीच पिल्लं फक्त थोडंसं कधीतरी, म्हणजे थोडीच मुलं थोडंसंच कधीतरी रडतात आणि आईची आठवण येते. दुसरं रडतात कधी, तर दुसरं रडतात जेव्हा त्यांना परत जायचं असतं. मग पक्ष्या प्राण्यांची आठवण, अख्ख्या कॅम्पची आठवण, तिथल्या इन्स्ट्रक्टरची आठवण, तिथल्या प्रत्येक गोष्टीची आठवण ते घेऊन जात असताना, मैत्रिणींची आठवण.
म्हणजे 4 दिवसामध्ये किंवा 7 दिवसामध्ये जणू काय आम्ही गेले कित्येक वर्ष मित्रमैत्रिणी आहोत अशा प्रकारे, आणि 24 तास ते एकत्र असतात. त्यामुळे त्यांची ती घट्ट मैत्री झालेली असते, त्यांची आठवण येते, त्यामुळे ते रडतात. आणि तुम्हाला गॅरंटी देतो, मोर दॅन 75% ऑफ द स्टुडंट्स रडतातच परत जाताना, घरी जाताना. किती आश्चर्य आहे नाही का? अगदीच. त्यामुळे फार कमी वेळेत मुलांची अटॅचमेंट होते आणि त्यानंतरच मुलं भावनिक देखील होतात. मात्र त्या पलीकडे जाऊन विद्यार्थ्यांना अनेक गोष्टी या कॅम्पच्या मार्फत मिळतातच आहे. 12 ते 15 वयोगटातील किंवा 17 वयोगटातील ही जी सगळी मुलं आहेत यांना हाताळताना काही चॅलेंजेस देखील तुम्हाला येतात का? प्रचंड चॅलेंजेस. बेसिकली लक्षात ठेवा, ॲडोलसन्स ज्याला म्हणतो, पौगुण अवस्थेत मध्ये सगळ्यात मोठा प्रश्न काय आहे माहिती आहे का? ॲडमन्सी आली आहे, ॲरोगन्स आली आहे, आणि अरेरावी जी आहे ती इतक्या लेवलला आलेली आहे की बोलू नये. आणि मग ह्या मुलांना प्रत्येक गोष्टी करत असताना फार विचारपूर्वक, एकदम परफेक्टली सायंटिफिकली प्लॅन्ड आम्ही ॲक्टिव्हिटीज करतो. सगळ्यात मोठा प्रॉब्लेम त्यांचा काय, तर त्यांना मोबाईलची सवय लागली. मोबाईलपासून व्यसनमुक्ती हा सगळ्यात मोठा धडा आहे, आणि आम्ही इन हाऊस काउन्सिलिंग करतो. लक्षात ठेवा, तुम्ही ग्लोबल वॉर्मिंग म्हणता, इथे ग्लोबल वॉर्मिंग झाली आहे मोबाईलमुळे, आणि त्यावरती आम्ही चांगलं काम करतो. आमच्याकडे इन हाऊस काउन्सिलर्स आहेत, दे रिली वर्क. त्याचबरोबर आम्ही काय करतो, तर मुलांना संस्कार शिकवतो, संस्कृती शिकवतो. मुलं लोकल झाली पाहिजेत, लोकल गोष्टी माहिती पाहिजेत, आपली हिस्ट्री माहिती पाहिजेत. त्यासाठी आपल्याकडे शिवाजी महाराजांपासून ते आपल्या रणभूमीवरती जे काम चाललंय, म्हणजे भारत चायना बॉर्डर्स किंवा पाकिस्तान आणि भारत बॉर्डर्सवरती जे काही चाललंय, ह्या सगळ्या गोष्टीवरती आम्ही त्यांना काही गोष्टी सांगतो, त्यांना साहसी कथा सांगतो. आपण कसं भारत जिंकलाय हे सांगितल्यानंतर पेट्रिओटिझम, ज्याला म्हणतात देशभक्ती, देशप्रेम, आपोआप जागृत केलं जातं, हे लक्षात घ्या. अगदीच. आणि त्याचबरोबर मुलांना सेफ्टी किंवा सिक्युरिटी याबाबत देखील काही सांगितलं जातं का, किंवा त्याचे काही निकष आपल्याकडे आहेत का? येस, सेफ्टी आणि सिक्युरिटी म्हणाल तर ती ॲज सच माझी शाळा आहे. 3500च्या वरती माझ्या इथे मुलं आहेत, आणि त्याचबरोबर 200-250च्या आसपास स्टाफ आहे. 400 कॅमेराज लावलेले आहेत. त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाचे बाउन्सर्स आहेत, सिक्युरिटी गार्ड्स आहेत. सगळ्या बेसिक सिक्युरिटीवरती काम केलेलं आहे. त्याचबरोबर आमच्याकडे मुलींसाठी स्पेसिफिकली, कारण आई म्हटलं की मुलीचा प्रश्न येतो, तर मुलींसाठी आमच्याकडे कॉम्रेड्स आहेत, आमच्याकडे इन हाऊस इन्चार्जेस आहेत, की प्रत्येक रूममध्ये एक एक लेडी कॉम्रेड असते, आणि त्याचबरोबर एक मावशी पण असते. शाळेमध्ये आमच्याकडे ते काम करणाऱ्या दीदीज आहेत, ह्या दीदीज असतात. मुलांना केस कंगवा करण्यापासून ते तेल लावण्यापर्यंत सगळ्या गोष्टी आम्ही ॲक्टिव्हिटीज करतो, आणि 24 तास नर्सेस पण आहेत. त्यामुळे सेफ्टी आणि सिक्युरिटीबद्दल काही काळजीच करू नका. त्याचबरोबर इव्हन इक्विपमेंट जरी म्हणाल तर इक्विपमेंट वन ऑफ द बेस्ट कंपनीज इन द वर्ल्ड ते आम्ही वापरतो. आणि मगाशी म्हणाल्याप्रमाणे यांना ट्रेनिंगसुद्धा सुपर स्पेशलाइज दिलं जातं, आणि भारतातली 2 ज्या संस्था आहेत, त्या गव्हर्नमेंटच्या संस्था आहेत, त्यातनं डिग्री आणि डिप्लोमा ह्या दोन्ही आम्ही घेतलेल्या आहेत मुलांच्या. मुलांच्या सेफ्टीसाठी आणि सिक्युरिटीसाठी जी काळजी घ्यायला हवी ती तर आपण घेतोच. मात्र मुलं म्हटली तर त्यांची देखील काही चॉईस असते खाण्यापिण्याच्या बाबतीमध्ये. तर जेवणाची आणि राहण्याची सोय नेमकी आपल्याकडे कशी आहे? आमच्याकडे डॉर्मेटरीज आहेत. साधारण 15 मुलं एका डॉर्मेटरीमध्ये राहतात. दुसरी गोष्ट खाण्याचं म्हणाल तर माझी स्वतःची 700 एकर शेती आहे, आणि आम्ही भाजीपाल्यापासून ते कडधान्य, धान्य हे सगळं इन हाऊस पुरवतो, पिकवतो. डेअरीज आहेत माझ्याकडे, स्वतःकडे 300-350 म्हशी आहेत. त्यामुळे आमच्याकडे काय माहिती आहे का, दूध दुभतं आणि खाणं पिणं ह्या जवळजवळ 40 ते 60% आमच्याकडे इन हाऊसच असतं, आणि हे ऑर्गॅनिक आहे, हे रेसिड्यू फ्री आहे. त्यामुळे मुलं हेल्दी बनणारच आहेत. आमच्याकडे म्हणजे टॉमॅटो, काकडी ह्या ज्या गोष्टी आहेत ना, इन हाऊसच आहेत. त्यामुळे जेवढं खाता येईल, म्हणजे सॅलॅड्सवरती आम्ही काम करतो मुलांच्या, आणि जेवढं हेल्थ चांगली राहते यासाठी आम्ही चांगलं काम करतो. आणि व्हेज फूड आणि जैन फूड या 2 गोष्टी आम्ही इथे दिल्या जातात. अगदी. त्यामुळे मुलांची तर चांगली खाण्यापिण्याची चंगळच असणारे वेगवेगळे ऑप्शन्स त्यांना मिळत आहेत. त्याचबरोबर आपल्या या निवासी शिबिरामध्ये भारताबाहेरून देखील मुलं येतात, आणि त्यांची देखील आपल्या कॅम्पला पसंती आहे, याबद्दल काय सांगाल? एक्झॅक्टली. खरं सांगाल म्हणजे थोडंसं म्हणजे जोकच आहे की पुण्यामधनं माझ्याकडे 7 ते 9% मुलं असतात. मुंबईमधनं आणि स्पेसिफिकली दादरपासून ते मीरा भाईंदर आणि इकडे ठाणं, बेलापूर आणि ह्या भागातनं माझ्याकडे 45 ते 50% मुलं येतात बरं का. आणि आम्ही बसेसने पाठवतो, आणि बसेसने ते घेऊन येतात आणि परत सोडून देतात. आई वडिलांना आजकाल वेळ नसतो, पण आम्ही हे सगळं काम करत असतो. त्यानंतर अख्ख्या महाराष्ट्रातनं, गोव्यातनं येतात. मगाशी म्हणालो त्याप्रमाणे कर्नाटक आमच्याकडे बालेकिल्ला आहे आमचा, नंतर इकडे वरती गुजरात बालेकिल्ला आहे, तेलंगणा बालेकिल्ला आहे.
आणि भारताबाहेरनं म्हणाल तर गल्फ कंट्रीजमधनं माझ्याकडे मुलं येतात. जवळजवळ एक 8 ते 9% गल्फ कंट्रीजमधनं, ओमान, कतार, सौदी अरेबिया आणि दुबई या सगळीकडनं मुलं येतात. या साईडला बघाल तर तुम्हाला श्रीलंकेतनं पिल्लं माझ्याकडे येतात. आत्ता तर माझ्याकडे पोर्ट ब्लेअरवरनं, म्हणजे सावरकर पिक्चर आता येतोय, पोर्ट ब्लेअरमधनं माझ्याकडे मुलं आहेत. 20-20, 30-30 मुलं एकत्र येतात माझ्याकडे, आणि म्हणजे अंदमान निकोबारमधनं. अमेरिका, ऑस्ट्रेलिया आणि त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाचं अमेरिका, ऑस्ट्रेलिया आणि कॅनडा या तिन्ही कंट्रीजमधनं माझ्याकडे मुलं येतात. आत्ता सुरुवात झाली आहे, पण वैविध्यपूर्ण इथे मंडळी येतात आणि ते बिकम सोशल, संस्कार शिकतात. याबद्दल मला आनंद आहे. अगदीच. आणि हे करत असताना सांगायचं राहिलं की आम्ही त्यांना एअरपोर्टवरनं किंवा रेल्वे स्टेशननं आणणं, सोडणं याची संपूर्ण जबाबदारी, त्यांच्या कॅमेऱ्यामध्ये व्हिडिओज घेणं, या सगळ्या जबाबदारी इन हाऊस आम्ही करत असतो. ॲब्सोल्यूट नो प्रॉब्लेम. जसं तुम्ही आता सांगितलं की वेगवेगळ्या बॅकग्राऊंडमधून आपल्याकडे मुलं येत असतात, मात्र हा कॅम्प झाल्यानंतर जेव्हा मुलं बाहेर पडतात तेव्हा त्यांच्यात नेमका कोणता बदल झालेला असतो? कॉन्फिडन्स, इंडिपेंडन्स, देशप्रेम ह्या गोष्टी तर आहेतच आहेत. त्यावेळेस संस्कारावरती पण प्रचंड मोठा त्यावरती काम होतं. मुलांच्यामध्ये रिस्पेक्ट वाढतो, ग्रॅटिट्यूड वाढतो, माणुसकी वाढते. या सगळ्या गोष्टी आमच्याकडे होतात. कारण की इन हाऊस काउन्सिलर आहे, मी स्वतः काउन्सिलर आहे. 90,000च्या वरती विद्यार्थ्यांना मी आत्तापर्यंत हाताळलं आहे. त्यामुळे या सगळ्या गोष्टी इन हाऊसच होतात आणि मुलं आनंदी राहतात आणि प्रत्येक वर्षी येण्याचा विचार करतात. त्याबरोबर सांगतो तुम्हाला की आमच्याकडे 3 प्रकारचे आहेत. एक म्हणजे बेसिक कोर्स आहे, दुसरा जो आहे तो रेग्युलर कोर्स आहे. बेसिक कोर्स हा साधारण कुठेतरी 4 दिवसाचा आहे. रेग्युलर कोर्स जो आहे तो 7 दिवसाचा आहे आणि ॲडव्हान्स कोर्स जो आहे तो साधारण कुठेतरी 11 दिवसाचा आहे. याच्यामध्ये काय होतं की एकतर डिग्री ऑफ डिफिकल्टी जी आहे ती वाढत जाते आणि त्याचबरोबर ड्युरेशन जो आहे या गोष्टीवरनं या कोर्सेसवरती आम्ही प्लॅनिंग केलेलं असतं. अगदीच. त्यामुळे मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी आणि ऍक्टिव्ह मुलं राहावी यासाठी हा कॅम्प अत्यंत महत्त्वाचा आहे आणि या कॅम्पमध्ये होणाऱ्या वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटीज बद्दल आज तुम्ही आम्हाला इतकी महत्त्वाची माहिती दिली. तुमचे खूप खूप आभार. धन्यवाद. त्याचबरोबर गुरुकिल्ली यशाची या कार्यक्रमात वेळ झाली आहे इथेच थांबण्याची. पुन्हा भेटूया अशाच एका नव्या विषयासह. तोपर्यंत नमस्कार.